नमस्कार मंडळी, थंबनेलवरनं तुम्हाला आयडिया आलीच असणार आहे. हा लग्न स्पेशल व्लॉग आहे. मी याच्या आधी लग्नाचे कधी व्लॉग बनवले नाही, पण हा स्पेशली बनवला आहे कारण दीज आर द कॅन्डिड मोमेंट्स ऑफ दिस वेडिंग विच आय विल बी चेरिशिंग लेटर फॉर एव्हर अँड फॉर एव्हर. म्हणून हा व्लॉग बनवला आहे. त्यामुळे या व्लॉगमध्ये लग्नातल्या काय काय ॲक्टिव्हिटीज केल्या आणि कसं सेलिब्रेशन केलं हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आपल्या लग्नाच्या व्लॉगला. आणि हे आहे लगीन घर. इथं आपली केतकी ताई राहते आणि इथून आपण जाणार आहोत वेडिंग हॉलला. आणि आपले कार्यकर्ते कुठे होत आपण आता? आम्ही आता केतकी ताईच्या घरी आहोत. आणि कसा झाला प्रवास? छान झाला. योगा कुठून आलास? बुलढाणा मेकर. आणि कसा झाला प्रवास? मस्त. लालपरी. एक काय मेसेज द्यायचं तुला, द वन दोज हू ट्रॅव्हल स्पेशली फॉर वेडिंग? सकाळी सकाळी निघा, उन्हात निघू नका, उगाच घाम निघतो. आणि तू? सर मी नागपूरवरून आलोय आणि खूप छान प्रवास झाला कारण मी ट्रॅव्हल्समध्ये आलो. मस्त वाटतं. गरम गरम वाटते. आत्ता 40 डिग्री सेल्सिअस आहे आणि आम्ही चाललोय जिथे रात्रीचे सगळे फंक्शन शेड्यूल झाले. इट्स ऑल क्रेझी डे अँड वी विल रिमेंबर इट फॉरएव्हर. आपण पोहोचलोय लॉनला. माझ्यासोबत आहे कृष्णा. एक्सायटेड फॉर द वेडिंग? येस. चलो लेट्स गो अँड चेक आउट. आता वाजता संध्याकाळचे 8 and we are getting ready for the engagement and after that we have few activities been lined up. मी तुम्हाला रूम टूर देतो. दिस इज हाउ द रूम looks and the boys are getting ready. Hi Krishna. Hi. All set to go? Yes. How are you feeling? Yes, I am very excited for the dance and all of the things. Okay, so let's go. We are going to click some pictures and candid moments. Stay tuned and keep watching. Entry केल्यानंतर असा assembly hall आहे. I'll give you a tour. इथे रात्रीच्या 12:30-1 वाजता होणाऱ्या हळद. इकडे नवरी नवरदेवांचे फोटोज आहेत आणि इकडे जेवायची व्यवस्था केलेली आहे, शाही भोज. आणि आता जर आम्ही खाल्ल्यामुळे आता थोडा वेळ आहे. आता स्टार्टर आहे. आता मेन कोर्सची वाट बघतोय आम्ही. अजून तर वेळ आहे मेन कोर्स. हां, मेन कोर्सला अजून वेळ आहे. सकाळचे 5 आणि इथे सकाळी 6 वाजताची सप्तपदी होणार आहे. त्याची तयारी अशा पद्धतीने केलेली आहे. सो लुक ॲट दिस. पाणी आहे बहुतेक याच्यात, नाही फ्लोअर आहे. आणि इथे फेरे होणार आहेत. सो हिअर सप्तपदी इज गोना हॅपन. तिथे मग अशी आपण हळद सेलिब्रेट केलेली होती. हळदीचा कार्यक्रम तिथे होता. सो see how beautiful it is been decorated. व्हायचं आहे अजून. सकाळी तुम्हाला दाखवते सगळं झालं की. नमस्कार मंडळी, आत्ता वाजता सकाळचे 6 आणि आपण चाललो आहे सप्तपदी बघायला. बुग्याखाली काय केलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. सो स्टे ट्यून्ड अँड कीप वॉचिंग व्हॉट्स हॅपनिंग डाऊन देअर. आय शो यू थ्रू माय लेन्सेस. सकाळचे वाजता आता 6:30 आणि आपली केतकी ताई आणि ऋषिकेश त्यांची सप्तपदी होती आहे आणि त्याची तयारी त्यांनी केलेली आहे.
आणि आता वरात निघणार आहे and this is how we are prepared and all set to go. हॅलो, Hello, हाऊ आर यू? I'm good. How are you? कसं वाटलं? छान वाटलं. तुम्ही सकाळी आलात ना? हो, ओके, चलो एन्जॉय दी वेडिंग. थँक्यू सो मच. सेम टू यू. चला ऑल सेट टू गो. चलो. हे बघा आता सकाळचे 11:30 वाजतात अँड लुक ॲट द वेडिंग वाईफ. इट्स अ ब्युटिफुल व्ह्यू. आणि इकडे भेंडा बांधायचा कार्यक्रम आहे. पोरं आपल्या लाईनीत थांबली आहेत. चला. समुद्र सरिता तुर्या सदा शुभमंगल
तुम्हाला हा व्लॉग आणि सेलिब्रेशन कसं वाटलं हे मला कॉमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. अंटिल देन, दिस इज संदीप सायनिंग ऑफ. थँक्यू सो मच फॉर युअर टाईम.